बया काही मोबाईल मध्ये घाल आता तू चालते मोबाईल मध्ये बोट घालायचंच काम चालले आता आपल्याला काही कामच नाही अहो मग आता काय काम आहे तू आता? पण मोबाईल मध्ये बोट घालायची मी पण तुला जोडी झालो आता अहो नाही हो तिकडे पाणी लावून दिले ना तर बसले मी. का? हा मला मला काही काम नाही राहिलं आता मग करायचं शेताची काम करावं जरा मग. हा मग काय दोघं करून मग काय आता तू शेती कर मी शेतीच करतो आता गेली कंपनी गेली बंद पडून मग काय मग आता काय करायचं? आता काय करते आता शेती तर काय माझ्यानं होणार नाही कोण होणार नाही आपल्याला सवय नाही राहिली आता मग आता हा मग काय करशाल? माझा विचार चालू आहे काहीतरी धंदा पाणी करावा हा मग करायचं ना चांगलं हा ना काहीतरी. हा मग भारी बरे आयडिया आहे ना मग तू सहकार्य केलं तर होईल बा आता बाई मी काय सहकार्य करू आता मला काय एवढं काही कळतं का त्यातलं? तू सहकार्य केलं तर होईल आता मी काय करू? तू असं सहकार्य कर आता धंद्याला लागणारे पैसे हा 20-25 लाख रुपये लागतील बाई, एवढे हा मग तर तू आम्हाला फोन कर हा त्यांना म्हणा द्या म्हणा थोडेफार हो मी नाही म्हणत बे असं काही पण हे बा आता एवढे दिवस आपण मागितले का त्याच्यापेक्षा एक काम करा काही करू नका तिथं एक काम करा दुसरी कंपनी जॉईन करा. अरे किती कंपनी बदली ती हो बदले ना मग काय ते होतं? पहिल्या कंपनीतून काढून दिलं तिथून इथं आलो इथं चांगलं पेमेंट होतं ही गेली बंद पडून पुन्हा तिसरी का जायचं ती जाईल बंद पडून हो मग जायचं किती दिवस धक्के खायचे असे आहे का आता कोणासाठी घ्यायचं आपलं स्वतःसाठी करायचं ना अरे स्वतःच काहीतरी करून ना. मग? स्वतः मालक बनू ना आपण स्वतः मला मग एक काम करा त्याच्यापेक्षा ना अजून एक प्लॅन आहे काय? तुम्ही ना आपण शेताकडे मस्त काम करा. हो भारी शेतात पण लई अरे उत्पन्न शेतीत भेटतं हे माहिती बाई, का? आता तुम्ही एवढे कष्ट करत्या जरी मी कंपनीत राहतो पण तुम्ही रात्रंदिवस झुलात्यास ना हा मग आहे का पिकाला भाव आहे का आता आहे का आता भाव कळून का येत आहेत असं थोडी असं का कधीच नसतात म्हणून. अरे 3-4 वर्ष तुम्ही एकदा थोडस भाव येत्या त्याच्यात बी 3-4 वर्ष पैसे लोटत राहा पैसेच लोटत राहा लई वाईट अहो, कंडिशन आहे काही नाही होत हे बघा बरं मी थोडंसं- काय म्हणतो तू तुझं डोकं कशाला लावून राहिली कशाला उर राहील म्हणजे मी नाही म्हणणार बाई माझ्या मी बापा सांगतो ते ऐक ना तू पहिले काय सांगा हा काय तू एक काम कर जाय थोडस रड गाग ऑटोमॅटिक देतील नाही नाही मी नाही रडणार आणि कशाला काय करायचं बाई एवढं का बरं? त्यांना पण त्यांचं आहे की नाही काही का त्यांनी त्यांना नुसतं काय लेकीकडे आता द्यायचंय? सगळं अरे सगळं तुझ्यासाठीच आहे ना आता त्यांना काय दुसरं पोर नाही स्वर नाही तू एकुलती एकच आहे शेवटी तुला देणार आहे ते कोणाला देणार आहे अहो गंज मला देणार पण लगेच खायला मागायचं आता आपल्या कपार एवढी पार डायरेक्ट आपले हे झाले का की आपल्याला खायला नाही प्यायला नाही असं थोडी आता चाललंय ना आपलं कस तरी एवढं का फक्त तुमचं बाबा अरे, असं नोकरी होती कसं तरी ती. जीवन नाही जगायचं चांगलं जीवन जगू ना आपण अहो पण मग दुसऱ्याच्या जीवावर कशाला जगायचं मग स्वतः कष्ट करायचं ना तुम्ही एक काम करा स्वतः कष्ट करा आणि स्वतः जे करा काय लोकच माझ्या बापाला पण त्रास द्यायचा राहायला मी तुला चांगलं सांगतो तू उलट मला तत्वज्ञान शिकू राहील आहे का आता तत्वज्ञान आहे की हे? तू ये ना तू बाकीचं काही पंचायती करू नको त्यांना फोन लाव आपण ठीक आहे मी काय फोन लावित नाही आता तुला करतो ते मला आई काय पण आई आली पाय अरे देवा तुम्ही दोघं इथं बसले वय हा मग आता काय करू पाणी देऊन झालं का? पाणी लावले अहो माग म्हणलं जरा वेळ बसावा बसले होते लावलंय mobile पाणी मध्ये. लावलं बसली मोबाईल मध्ये बोट घालीत मग आता अजून काम काय काय करायचं? तिला काम काय तिला रानात यायचं आणि मग रानाला इकडं शेतीला पाणी द्यायचं आणि इकडं बसायचं आपलं मोबाईल आई तू काय करू राहिला इकडं अरे मी गेलो ना कंपनी बंद पडली तुला सांगितलं ना मगाशी मग आता काय करायचं कंपनी बंद सांगू पडली राहिलो तर? तिला म्हणलं ते कर मामाला फोन कर आणि 20-25 लाख रुपये माग म्हणलं ती तिचे लय त्यातून ज्ञान सांगू राहिली ती कष्ट करा आणि हे करा आणि ते करा अरे, तू आयडिया भारी काढली मग मग सांग ना तुझ्या बापाला तुझ्या बापाकडे एवढे जळ आहे ना हा? पोराला दिले 10-20 लाख रुपये तर काय बिघडून राहिलं अहो पण कशाला उगाच त्यांच्याकडे मागायचे त्याच्यापेक्षा आपण आपले आपलं कष्ट करू ना. अगं पण एकुलतं एक जावायला दिले तर तुझ्या बापाला काय कमी पडणार आहे का? अहो पण कशाला उगाच त्यांच्याकडे हात पसरायला द्यायचे. हात काय पसरायचे ते काय जावई आहे जावायला कोण देत नाही अरे, बाई. असं बी कोणती त्यांना वर घेऊन जायची घरी मग अहो असं नाही पण मग त्यांच्या पण भविष्यासाठी काय आहे की नाही अगं, आपण पण मग कशाला. त्यांनी पैसे दिले तर तो धंदा पाणी करेल काम धंद्याला लागल. आणि आपले पैसे आले का आपण देऊन टाकू त्यांना काय करायचं तरी हे बघा त्याच्यापेक्षा मी काय म्हणते आपण आपल्या शेतीकडेच लक्ष देऊ ना आपल्या शेतीच करू कशाला उगाच मागायचे. पण त्याला शेती करायला नाही आवडत. मग हाय का आता यांच्या आवडी निवडी बघायचे का आता आपण पण माणसाने दिवस कस तरी वाईट दिवस आले कस तरी काढायचे. आवडी निवडीचा नाही विषय कैली असती पण शेती करून भाव नाही राहत मालाला मग अहो पण कधी कधी येते ना असं थोडी का कधीच भाऊ नाही. अगं बाई आता आपण हे दिवस रात्र शेतीत मर राब राब राबतोय काय हाय का येतं काही हातात या असा पाऊस नाही कधी पाणी नाही कधी आला तर इतका येईल की सारं वाहून जाईल. हा काय करायचं आता हे सोयाबीन लावलं काय त्या सोयाबीनचे आले पावसाचा पत्ता नाही. बरं बिना औषध पाण्याची एक बी पीक नाही ना मग? एकही पीक बिना औषध पाण्याचं नाही. सगळ्याच औषध मारला आता त्यापेक्षा आपला धंदा पाणी केला रोजचे रोज कमवलं रोजचे रोज खाल्लं पिल्लं मोकळं झालं. अहो पण मग माझ्याच बापाकडे कोण मागायचं. मग कोणाच्या बापाकडे मागायचं माझ्या बापाकडे बी नाही ना पैसे. मग माझ्या बापाकडे पण नाहीची. आहे ना तुझ्या बापाकडे एवढं. नाही ते त्यांनाच राहू द्या. हे बघा त्याच्यापेक्षा तुम्ही ना दुसरं काहीतरी काम करा नाहीतर एक काम करा तुम्ही हवेलीला जात जा. आता बाई म्हणजे आता चांगलं शिकले एवढं शिकेल माणूस हमाली आता मग तुम्हाला जर दुसऱ्या कंपनीत जायचंच नाही तर काय करावं तुम्ही.
मला आता कोणाकडे कामच नाही कर, मला स्वतःच बिझनेस टाकायचा स्वतःच बिझनेस करायचं, मग स्वतःच्या कष्टाने करा ना. आणि एवढे दिवस तुम्ही कंपनीत कामाला गेले, कुठे गेले तुमचे एवढे पैसे? वा 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 वा. पेमेंट येतो. किती अरे अरे तुझ्याच खर्च होत्या काय काय बोलत आहे? साड्या आणि हे, आणि ते तुझे शोक काय कमी आहे का? तुम्हाला नुसतं बोलायला सांगा, कधी रुपये माहितले तर दिले का तुम्ही? बाई दर महिन्यात तुला साडी लागती मग हा दर काय महिन्यात बरं तुला साडी लागती आणि घर खर्च काय कमी आहे का? मग एकट्याच्या जीवावर सारा घर चालत आहे. हा एकटा शेतीतून दिवस काय निघायचं शेती तिथून कोण करतो? निघायचं मग काय येतं काय माहिती बाया जेवढं आलं तेवढं तिथंच जातं शेतीचं. बरं हे बघा, मी काय माझ्या बापाकडे मागत नाही. हाय का आता आणि मागितलं तर काय होणार आहे? माहितलं काय होणार म्हणजे मी नाही मागत. तुम्ही मागितलं का तुमच्या बापाकडे? दादा आपल्याला तेव्हा गरज नव्हती मला दादा मागायची, तर पाय मी तिकडे जाऊन मागितलं मग आता गरज आहे ना, नाही ना आपली परिस्थिती. तुम्ही मागून बघा बरं. जर ते जर दिन म्हणले ना, तर मग मी पण लगेच माझ्या बापाला असतं. बोलते. तू काय माय बराबरी करती आता मला नाही आहे, आता कोणी येतं ते कुठून देतील आता? त्यांच्याकडेच काही नाही राहिलं. अरे काय भांडत आहे काय भांडत आहे? हिला म्हणलं घरी तसं रानातच हिला म्हणलं तुझ्या दादाला फोन कर. काय लाग हं? पैसे पैसे घ्यायचे होते आपल्याला त्यांच्याकडून धंद्यासाठी. पैसे? ही नोकरी गेली अशी म्हणलं स्वतःच धंदा पाणी करू. 25 लाख रुपये खर्च आहे, सांगा तुम्ही कुठून करायचे एवढे? मग आता ते सासऱ्याने दिलं त्याला हा. मदत केली तर मग? काय होणार आहे? हा लोकांचे सासरे किती जावयांना मदत करतात. हे बाबू हं. तुमची तुम्ही पाहू, मला काय याच्यात मध्ये घेऊ नका. हम्म. हा तुम्ही यांचं असंच राहतं बा. तसं त्यांचं. तुम्हाला काय केलं ते करा, तुम्हाला जे पटेल ते करा. हा वर हात करून द्यायचे आणि मोकळं. हा. ए बाई, तुला जेलमध्ये लाग, हं. तुला लहानच मोठं केलं, हं. तुला कामाला लावलं, हा. तो लग्न केलं. हं. हा ना आता तुला मी ना भाऊ कानाला हात लावला, तुला जे करायचं ते करतो पद्धतीने. हा, तुम्ही मोकळे झाले हा बा. बस बस, आपल्याला विचारायचंही नाही, आपल्याला म्हणायचं सुद्धा नाही. दिलं खायला तर खायचं, नाही तर मोकळं हा राहायचं. बस. म्हणजे अत्याचार वेळ आली त्याची नोकरी गेली हा मग त्याला जरा सपोर्ट करायचं सोडून या अरे. हातवर करायचे. तो लग्न कसं केलंय मी, त्या पुरुषा बापाला मी काय पितावलं, कसं पद्धतीने लग्न केलंय. अरे तुला रुपये कामाची अक्कल नव्हती तरी तो लग्न करून आणले मी. होतच ना कंपनीत कामाला. हं? याच्या आधी काय होत, काय करतात तू? हा कुणी जाऊन सांगायचं त्याला तो पोर असेल, बाबराचं पोरी असेल. हा लोक मोडायचीच मागं लागायचे आपलं. पण त्या माणसाला इकून तिकून उलट्या पालट्या भरून चाट चूट मारून इकून तिकून आणलीच त्याची पोर करून मी तुला. हा मग आणले तर काय काय बाबराव म्हणते. अहो मग पोरस लग्न आज नव्हतं झालंच असतं. तो म्हणजे काय तसं आता राहिला असता परत का? आता तुम्ही त्या पोरीला त्रास देणार, त्या पोरीला म्हणणार तो आपण पैसे आण, ते देणार का हो तुम्ही? आता कोण त्रास देऊ राहिला तिला? तिच्या चांगल्यासाठीच म्हणून तिचा संसार आहे. तिच्याच नवऱ्याला आता धंदा पाण्यात यश येईल, 2 पैसे कमी होईल, त्यांच्याच राजाराणीचा अरे, संसार आहे. कष्ट करा तुम्ही, स्वतःच्या पाया उभे राहा, तेच म्हणणं आहे मामा स्वतःच्या माझं. पाया उभे राहा. याच्या का त्याच्या का भीक मागू नका. एक ध्यानात ठेवा जरा. अहो आता धंद्या पाण्याला 25 करावंच लाख लागतं. माग ना म्हणजे सोपं नाही. फेडणार का होतोय मग 25 हाय का लाख? तुमच्याकडे? हाय का? हाय का तुमच्याकडे? काय हाय का माग 25 लाख? आता रुपये नाही. हे बघा तुम्ही असं करा मामा, हे कसे मला म्हणते का तुम्ही माहेर ओर ना, तर एक काम कर तुम्ही पण ना सासूबाईला म्हणा की तिच्या माहेर ओर ना. आण ना, मग तो तेव्हा भाऊ, करा. आण ना. हा. तुम्हाला कुठं धंदा पाणी करायचं आता? तो पोराला करायचं आहे ना. मग माझ्या बापाकडे नाही आता. अहो, दादा तिला भाऊ ये, बाप गेला म्हातारा आहे का मला बिचारा. बाप? हा? पण मग आता हिला कोण आहे आता? पाठीमायचं कोणीच नाही ना बापाला. पण मग माझ्या आपण बापाकडे जगाच्या कशाला ना. आणि ए मागायचं? बाई तू लई टालटाल बोलते ना. मग? तू बापाला एकुलती एक आहे, मी बापाला एकुलती एक नव्हती. मग? आणि माझ्या बापात तुझ्या बापात फरक आहे. माझा बाप गरीब होता, तुझा बाप पैशावाला आहे. पैशावाला असलं तरी पण काय झालं मग? मग हाय मग तुझ्या कमवायचं. बापाकडं- हाय तुम्हाला तुझ्या जर बापाकडं. पाहिजे ना तर तुम्ही कमवा आणि तुम्ही तुमच्या अरे पण कष्टाने त्याने करा. एवढं सासून ठेवलं कशासाठी? हा बा. मग तुम्ही थांबा, पण फोन मागायचं ना लावतो. तुमच्या नावचा फोन हिस्सा. लावतो. अरे पण त्याला तुझ्या का बापाकडे मागताय? हाय म्हणून मागतो नाही, आम्ही. त्याने पोर दिली मग तुमचा सगळा परपंच करून द्यायचा त्याला. गप ना गप राह ना दादा. अहो पण जावई आहे त्यांचा. आरडा ओरडा करते म्हणून. हा हॅलो करायला नको काही. मामा, आवाज येतो का? हा मग या बरं बरं. येईल ना गंज. हा बरं ऐका ना, थोडं काम होतं बा. हा अहो येऊन जा ना, येऊन जा ना. अहो काय नाही, चालू चालू या. नाही हो फोनवर नाही सांगता येत. हा बरं 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 चाल. हो येतो म्हणे. येते येते येते. येऊ दे. हा येऊन द्या, यांना काय तुम्ही घेणं म्हणा, देणं तुम्ही नाही. विचारा. हा तुम्ही नाही बोलणार बा, तुम्ही वाईट नाही व्हायचं. आपण शब्दच बोलणार नाही त्या पाहुण्याला. तुम्ही घरात राहत नाही, हा. खात नाही, आहे ना. तुम्ही नाही बोलणार. मी कस काय बोलन माझ्या बापाला? मी नाही बोलू शकत. तोंडानं बोल, तोंडानं. तोंडाने बोल. मरू राहिले, गुडघे दुखात आहे, पर पाय घास हे आल्यावर तोडतील आता, मरू दे, पाय दुखू राहिले. बरं मी काय म्हणतो, काय जावायचा फोन आला होता, मग काय करायचं, जाऊ का काय? काय काय जावायची नोकरी गेली आहे असल जावाय आता काय मला माहिती ना काय असल. काम जात नसेल टाइम येऊन काय करीत गेलो काही कटाळायचं त्यांना राहिले आहेत खास सवय. नाही कंपनी बंद पडली म्हणे, पहिले ठिकाणी होते ते नोकरी बंद पडली गेली आणि आता दुसरीकडे होते तर कंपनीच बंद पडली म्हणे.
फोनवर सांगत होती हा ते मला म्हण काय काम आहे, येऊन जा मामा येऊन जा मामा. तुम्हाला. आता तुम्हाला एवढे कळत नाही का काय काम राहणार आहे की दुसरं काय राहणार आहे म्हणशील द्या 10-5. नाही पैसे बिसाचं नाही लाडात. तुम्हाला काय वाटतं सोपं आहे का जावं एवढा? म्हणलं मग ते काय पुरीचं काय दुखत आहे का जावायचं काय नाही पोरीचं दुखत, पोरगीचं माझं आता बोलणं झालंय. हा का मग जाऊ का नको? मग काय जात बस अरे ती येतो म्हणलं मी तिथं उभं पाहून काय काम आहे. आपण येतो म्हणले पण आहे ना जरा हात राखून. नाही नाही पैशाचं नाही आता लाड. तुम्ही परत नाही तर लगेच पगायला जाल. आता ते कसं हे बा, जावायला ठाकून दिले म्हणा 100 जावाई 25 तुम्हाला द्यायचं तर मी पोर घेऊन जातो माझं पाहतो म्हणा मी काय करायचं. ती आरामात जिंदगी हे कर. मग काय यांनी काय हातात बांगड्या भरून बसले काय? हा एक नोकरी केली तर दुसरी पावा. मी काय म्हणतो नक्की त्यांच्या घरी काय झाले ते पाहायला पाहिजे. त्याला पैसे नसते लागते. आता पैसे मसाला दिले आपण त्यांना, त्यांनी रुपये तरी फिरवलं का आपल्याला अजून? त्यांना आता काय झालंय काही आयडिया सोपी झालेली. मामाला बोलवायचं काही झालं का लगे मामाला बोलवायचं. नाही नाही काय हा, ते काय होतं मग मी बोलत आहे ना झालं तुम्ही कसं सोपे पडा त्या थोडा काय मॅटर झाला तर पाहून येतो. पाहून या पण बोली करायची नाही अजिबात. आता माझ्याकडे नाहीये म्हणा नाही. आणि मी देणार नाही. काय असेल ते माझ्या नंतर. मी सांगन बुम्मा परपंच मी पोरं ताबी देऊन टाकला तर मी मोकळा झालो. हा हा काय प्रपंच आता पोरीशिवाय पोरीला द्यायचंय अख्खन कोणता प्रपंच आहे करायचंय तुम्हाला आता? नको सांगू मग. काही सांगू नका फक्त सांगायचं माझ्याकडे नाही मी देऊ शकत नाही. नाही तर मी चाललो पोरगी घेऊन म्हणा त्याच 25 लाखामध्ये मी पोरगी सांभाळेल नाही तर 10 लाखात सांभाळेल नाही तर 8 लाखात 25 सांभाळेल. लाख एवढं काय मागत. अहो ते कधी मागचे 20 मागितले आता 10 मागतील कधी 50 मागतील. त्यांचं काय ती मला म्हणतच होती त्याच्या ते दावी काहीतरी. 1 रुपया फिरवलं नाही आपल्याला. ऐक तसेच आहे पण आपण म्हणतो त्यांनी काय केलंय पोची ओळखून घेतली आता तुमची. हा काही झालं का मामा द्या 5 लाख द्या मामा 10,000 द्या 25,000 द्या 25 लाख. पाहुणी फोडून दे पाहुणी येईन बाई. तीच खौश आहे तर मग पाहुणा नाही बाई तसा. नाही पाहुणं नाही तू येई ना हा. यायला नाही याचा शब्द आवडत पण ती येईन बाई ना ती जरा मला चावणट वाटते पाहिजे बाबतीत. मला ती चित्रा म्हणी नोकरी गेली यांचं चाललंय तुनु म्हणून म्हणून तुम्हाला सांगते जा पण पा बाई. नाही दुसरी कुठं कामाला लागत असेल तेव्हा मला बोललो मी जांडवात असेल ना. काय असेल मग तसं बी हे द्या न ते द्या नका करू द्या 10 द्या 5 नका. नाही नाही पैसे तर नाही लाट फक्त बरं काय का? हा नाही हा, नाही तर म्हणा मी चाललो पोरगी घेऊन तुमचे हात पाय कमवते अजून. बरं पैसे नाही लाडला या पटकन जाऊन या. मागचे पैसे फिरवले नाही आपली. हा वाट पा फिरवायला जाऊ का मग? जाऊ हा लाडून ठुलं बाबानी आणि आता काय डोक्यावर चढून ठेवायचं आणि बसायचं परत. जाऊ दे चला. हा बाबा काय ऐकणार नाही. त्याला मामाला फोन येतील. हा का काय म्हणले हा पाहू बाबा आता काय होईल तर हो. आता ही पोरगी काय बोलाय ना पोरगी बोलली असते ना आता पटकन पैसे काढून दिले असते. नाही ते आता बोल ना आल्यावरती. हा आता बोल बर का. नाहीतर मग आहे ना नाही मग गाठ माझ्याशी आहे. हा लक्षात ठेव. चालेल ना. हा हिला ना जरा चालन नाही ऑटोमॅटिक तोंड उघडल. मग मी चांगली पळवील मग. हा ते आले बघ राम ओ ते आले बघ. राम राम राम. लय मोठी मीटिंग बसली आज. हा हा बरं जरा विशेष मोठा आहे ना मग मीटिंग बी मोठीच आहे. अच्छा झाड एकच मोठे झाले आंबे झाले का आंबे द्यायचे का दिला असते एखादं म्हणलं मग देऊन टाकायचे काय. हे पोराला सर्विस लागायचं डबल अच्छा 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 दादा टाकायचं दादा अच्छा का धंदा इथे काय झाडाचे इथे काय पैसे का धंदा टाकायचा हा का आता ते झाडाच्या पैशावर धंदा होणार आहे. काय ठरवलं रे मोठा बिझनेस आहे त्यांना काय माहिती एवढं. हा त्याचं डोकं वेगळं आहे ना पोराचं आमचं नाही असं बिझनेसचा भांडवल सांगितलं म्हणजे ते लगेच सांगत गोष्ट सांगायचं आहे. एवढंच नाही होणार एवढंच नाही होणार काय काय नाही आई हा तू बोल ना बोल. मी काय बोलू सांग चित्र सांग तू. सांगते तात्या बरे का तुमचं? हा मजेत आहे. काय नाही त्याच्यासाठी बोलवलं होतं. हा नाही चांगले हा ना हा तू कधी होता माहिती होती दिवस 4-5 साल लावला फोन करायचा ना फोन करायचा नाही काही नाही फोन करा काय म्हणून सुनबाई मी आला असतो भेटायला सुनबाई मी भेटायला आला असतो नाही काही नाही एवढं काही नव्हतं. झालं. तुम्ही आम्हाला ना आम्ही तुम्हाला हा नाही हाय नाही मग सुख दुःखाला नाही मी हो, का काय तो म्हणे पडा नाही एकमेकाच्या. बघे अरे बाबा ये बाई हो ये बोल कोण आहे आपली जुनी म्हणे हा
सोनं भेटत बस सोयरे भेटत नाही. कसे बोलले हा. लाखाचा शब्द बोलले. सोनं भेटत बस सोयरे भेटत. सोन्याचे दुकान आहे, सोयऱ्याचे दुकान आहे नाही 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 का? झालेलं समज आहे. हा 4 पिढ्या टिकाव, टिकावा. सरळ कोणाशी वाईटन वागू नये, विरोधानं वागू नये. मग त्याला खऱ्यामध्ये समज. समज, नाही तर काय काय आज झाले का उद्या मग वाटलं ते काय. बरं मामा समन टिकवायचं आहे ना. हा सोन्याची दुकान भेटते पण सोयऱ्याची नाही भेटत ना. हा? सोन्याची दुकान भेटते पण सोयऱ्याची नाही भेटत ना. नाही ना. मग आता तुम्हाला संबंध टिकवायचे असेल ना तर आम्ही सांगतो तसं करा. अरे काय काय बोला. ऐका ना त्याचं ऐका ना. बरं ऐका ना मामा, आपल्याला खोलायचं आहे नवीन बिझनेस. मला अच्छा. नोकरी गेली आता काय ते हा हा नोकरी गेली. हा खोला खोला ना. आमच्या फुलपाटी कधी उद्घाटन आहे? उद्घाटन करू ना. आता तुम्ही जर पाठिंबा व्यवस्थित दिला तर करू. नाही आमच्या पाठी आहे तुम्हाला. आहे ना. असं कोरडा कोरडा पाठिंबा नको. नाही नाही दुकानात मी कामाला नाही. काय दुकान टाकायचं? दुकानात कामाला बी नका राहू. मेन प्रश्न आहे नोटांचा. हा नोटा द्या. मग बाबू मग तर गेलो मी मोठं झालो. म्हणजे नोट छापायचं बिझनेस करायचा का तुम्हाला? हा चांगला बिझनेस आहे. 25 लाख रुपये लागत आहे फक्त, जास्त नाही. ते मशीन बिशीन आणायला हा मस्त त्यालाच माहिती आपल्याला नाही माहिती. मशनरी आणायला नोट छापायचं. नोटा छापायचे नाही. काय बाई नोटा. कमाई बाई नोटा छापायची कुठं मशीन राहते का? मग आता नोट छापायला मशीन आहेच आहे ना. अहो आम्हाला असे काही दुसरे काही 2 नंबरचे धंदे नाही करायचे. ते काय जातं आपलं शिनाला नाशिकला पर्यास. मग काय तो का 2 नंबर आहे का? अहो, ते सरकारी आहे. हा सरकारी आहे. सरकारलाच अधिकार तो, आपल्या सारख्याला नाही अधिकार. हा एवढं माहित असतं तर मग काय तुमचं काय झालं असतं? ठरलंय? आमचं हेच ठरलं की मामाला बोलून घेऊ. आता मामाचं काय उरलं शेवटी तुम्ही एकुलती एक चित्रा तुम्हाला. उद्या आज न उद्या ते आमचं आलंच आहे. हा हा आहे. त्यापेक्षा मग आजच थोडीशी मदत करा. 25 लाख रुपये द्या. तुमचा काय बिझनेस चालू आहे? आले पण अरे पण टाकायचं काय त्याला सांग ना पाहिजे बाय. अहो मोठं हे टाकायचं, फॅब्रिकेशनचं शॉप टाकायचं मोठं. त्याच्यामध्ये असे मोठमोठे चॅनल बनतील बिल्डिंग यायचे. आता ते सगळं सांगितलं बसू त्यांना. जावाई हां तुम्ही ना कमी भांडवला जास्त उत्पन्न हा धंदा करायचा. झालं आले तर नाही शिकवायला. आता आतापर्यंत तुमच्या पोरीने आम्हाला तेच शिकवलं. आता तुम्ही बी तेच शिकवा. मग काय वाईट आहे का? या बा तुम्ही आधी छोटा धंदा करून पहा. त्याच्यात सक्सेस झाले तर मग मोठा करा. ये बा खरं खोटे एक मोठा का असता का घेऊ? बरोबर. मग आता असं करतो, एक डब्बा घेतो एवढं 2-4 हजाराचं. नाक्यावर बसतो लोकांच्या जोडीत. तुटेला हा कोणाचा नागर तुटला, कोणाचा वखर तुटला. अरे फुटाने ओपना फुटाने ओपना. ते नाही हो. कमी कमी पैशात जास्ती धंदा पाववाडा. नाही पावडा चहा एक काम करा, हिला ठेवतो पैशात. या बा हा मी काय नाही म्हणतो, वडे बिडे करून द्यावा. ऐकून घ्या. तुम्हाला 1 किलो पीठ आणि 1 किलो डाळीचं पीठ भेटलं ना आणि 1 किलो तेल, तेवढं तुमचा धंदा उभा राहतो. मग तुमच्या पोरीला सांगा वडे तळून द्यायचे. करते करते एक काम करू, हिला आहे ना, हिला इथं फाट्यावरती पावडे धंदा टाकून देऊ. हा मला कोण टाकून देऊ? तुम्हाला धंद्याची गरज आहे ना, मग तुम्ही राहा उभं. आणि तू तो कर ना, ते तू पप्पाने सांगितलं ना स्वतः धंदा. ते तर मी करेनच, मग तुम्ही काय मी करता? दुसरा करतो ना, कमी भांडवल मला हाच करायचा आहे. कमी भांडवलात मोठा धंदा. तोय बी नाही तर मग दुसरा एक आहे कोणचा? ये दाढी डोक करायचं. हा ते बरं शिकावं लागेल वर्षभर. शिको वाटीत पाणी ना सदा आण बाय. समाधानी वाटीत पाणी सदा समाधानी. अहो, पण ते शिकावं लागेल पुन्हा. आता ऑलरेडी शिकेल, इंजिनिअरिंग करेल मामा. मी काय तो त्याला काही शिकायला दिवस लागणार नाही. तुम्ही महिन्या 15 पॅकेट वचल भांडवल मी देतो. अहो पण पोरगा एवढं शिकलेलं सवरलेलं आता असे उद्योग करेल का? त्यांना इज्जत हा घालायची जावं. मग काय? अहो तुमच्या जावयाने तुम्हाला असं वाटत नाही का माझा जावई मोठा व्हावा, मग लोकांनी म्हणावा तुमचा जावई खरंच लय मोठा बिझनेसमॅन आहे, लय मोठा बिझनेस करतो. कारण तुम्ही आम्ही करू तुमच्या हाताला आहे. परत खिशात नाही पालत्या गाड्यावर पाणीचे. खिशात नाही आणि बाजीराव म्हणा रिकामे तुम्ही बाजीराव आला बाध का? बरोबर आहे, दुसऱ्या जीवावर कशाला व्हायचं? मी म्हणते अहो, आपल्याला मामा, जर करायचं तर मी काय म्हणतो, तुम्हाला एवढं पंचायत करायची काय गरज नाही. हा. तुम्ही हा नाही तर नाही म्हणा. सोपं नाही मी काय म्हणतो तुम्हाला माग 2-4 बारे पैसे दिले लग्नाच्या टायमाला आम्ही सहकार्य केलं. 10-12 लाख दिले काय दिले. अहो पण तुमच्या पोरीचे संसाराचा विचार करायचा ना. तुमची पोरगी राहते ना तिथं. संसार होतो संसाराचं काही नाही. हा पोर राहती मायपूरची अडचण असं तर माय पोर घेऊन जातो भाऊ. तुमच्या पोरीची काय अडचण आहे आम्हाला? लग्न यासाठी केलं होतं भाई, घेऊन जायसाठी. हा तिची काय अडचण राहणार आम्हाला. बरं मी काय म्हणतो बाई या बाई तुला पटलं तर राय, नाही पटलं तर तू काय मला मागणी 25 लाखाचा तुला बिझनेस खोलून देतो, सोन्या दुकान टाकू देतो, मस्त काचं दुकानामध्ये बसायचं, फॅनवरून लावायचा, इशी रूम बनवून देतो, काहीच अडचण नाही. मग ते जावायला द्या ना टाकून, पोरगी सुखात राहील ना तुमच्या. अहो, तर तुमच्या पर्याय तुम्ही करा ना ते. अहो आमची पोरग तुमच्या जावई नाही का? बरं एक करा येईन बाई, मी देतो 10 लाख, तुम्ही तुमच्या माहेरून आणा 10 लाख.
अहो माझ्या मायरी कोण नाही का आता बरं आता मला वडील नाहीये माझे भाऊ आता तिकडे लांब राहतात वाटणे होऊन गेले त्या त्यांचे वाटणे झाले आता मी तुम्हाला एक आयडिया देतो. जमीन आहे ना, नाही जमीन बी नाही आता जमीन बी नाही आता जमीन का मग तो भाऊ जमीन काय झाली जमीन विकून टाकली त्यांनी मग इकून टाकली तव आडवा असेल तू. आम्ही आमच्या भावांना असे हिस्से नाही मागितले बरं का लय पंचायत करू नका तुम्ही मी पण कस काय मागन माझ्या बापाकडं आम्ही हिस्सा नाही मागू राहिलो माग ना बाई नाही तर पैसे माग ना देऊन टाकू ना ते काय आपल्याला ठेवायचे तुम्ही अजिबात देऊ नका रुपये पण हा का मग बर अरे ये बा जर मला देईन तर तुम्हाला 25 काय 50 लाख देईन यायचा शब्द. नाही हे पैसे जातात आपण मध्ये हा या बा हा का या बा तुम्हाला मध्ये दोन ते बारा अडचण आली मी तुम्हाला दिले का नाही दिले. अजून तुम्ही कोण रुपये माग घेतला का हा मग पोरांनी काय करायचं आता हा? हा पोरांच्या त्याच्या पाया उभं राहा पायावरच उभा आहे ना त्याच्यात काय उभा आहे मी मी काय होतो त्याच्या भाऊ काय करतो कोणता लंगडा व्हायला हो चालू एक काम करा तुम्ही काय करा एक मोटरसायकल घ्या जुनी मोटरसायकल आहे ना तुम्हाला मग आहे ना 4 व्हीलर एक जाळी बांधा जाळी बांधायची तांबट्याचे कॅरेट हा समोसे तळायचे आणि गरम गरम गावात वापायची 10 रुपयाला समोसा 10 रुपयाला मामा समोसा तुम्ही मला धंदा करायचा नका शिकू तुम्ही फक्त पैसे द्यायचे का अहो नाही कंपनी तरी तो बिझनेसच आहे ना हो पोराला लेट डोकं आहे आमच्या मग? तुम्ही फक्त त्याला पैसे असं पैसे द्या अहो 25 लाखाला मी महिन्याला कोटी रुपये उभा करतो ना डायरेक्ट हा बाय हे चिटके मुटके धंदे काय करायचे आता तुम्ही 25 लाखाला कुटी करता का कुटीचे 25 लाख येते आता तुम्ही 2 नोकऱ्या घातल्या अहो तुम्ही पाहत राहा फक्त नाही मा कणी जावा करता लिके करता आहे सहकार्य हम्म. तुमच्याकडे पैसे नाही का पैसे आहे भरपूर मग तुमच्या लेकीला द्या मग एक लेख म्हणून द्या ना नकोय मला नको ती माग आहे ना माझ्याकडे तुला नको अगो बाई ग मग घर कस काय चालणार हा निश्चित त्यांचे झाले दोघं शेरी एवढा घरात खर्च तसंच चालेल त्याला म्हणजे आम्ही मागतो आम्हाला दे ना मी काय म्हणतो बाई तुला जर तू इच्छा असेल तर 25 काय 50 लाख देतो पण तू नसलं तर मग याचं खोटं असं काय बनवा आता आमचं काय खोटं आहे आता तुमच्या समोर माहिती आहे तुमच्या पोरीला माहिती आहे नोकरी गेली त्याची नोकरी नाही त्याला आणि किती दिवस लोकांच्या घरी नोकरी पहा ना तिसरी नोकरी पहा अहो आता आयुष्यभर काय नोकरीच करायच्या काय त्या पगारावर पुरवता का तरी शेती आहे मी तेच म्हणते नाही नोकरी तर शेती करा ना आता शेतीत काय भेटत का गंज भेटत मग एक काम करा सोपी शेतीत आहेच आहे तुम्हाला किती गंज किती तरी एक करे मग वापर ना मग लय पैसा होईल पाहिले का आपली शेती काय लावरायची हा, मग तुम्ही बरं तिकडे तात्याची सांगा ते विकायला ये बा तुम्ही वापर बिंदास पाहून देऊ का तुम्हाला एखादं घरे जमीन तरी किती राहिली किती राहिली 1.5 एकर आहे हो तरी मग 1.5 पैसे एकरात त्याला पोरं झाली त्याच्या पोराला काय द्यायची नाही त्याला परत वाहून द्यायचे मी नाही आज टाकेल ओपन मला काय मग काय तसे ठेवायचे काय मामा तुमच्याकडे पैसे पडेल ते पडून बँकेत राहिल्यापेक्षा द्या आम्हाला वापरायला मग काय मग ते मावाल्या पुरी करता ठेवले मी जीवा बाबा पोरीतच आहे ना पोरीतच आहे ना तुमची आली तिला अडचण नाही ना पुरीला मला नाही कसली अडचण ते जर म्हणली मला अडचण आहे मी आता 25 लाख फेकीन तिच्या पुढं पण ती म्हणते ना अडचण नाही ना मी काय म्हणते हिला ना असं वाटतं नाही याने शेती करावं निशा जवळ कुठं हालू नये हम्म. ती हेड वाक्यात आहे फक्त आपण कामच नीट करावं ना पहिलंच कळलं मग आम्ही काय कामाला नको म्हणतोय तुम्हाला करा ना मग दुसऱ्या कंपनी अरे मग करू दे ना धंदा, करू दे ना मग करा ना मग त्याच्या कष्टाने करा काय करायचं त्यांनी करा. बघा हो, तुम्हाला आहे ना 2-3 हजारामध्ये बाटल उभं करून घ्यायचं असं घुटीला जायचं तिथून लाया घ्यायच्या लाया गुटीला लायली मासुरी मामा आता लय डोकं फिरलं बरं का लय डोकं हा फिरलं. बाय. तुम्ही इतकी इज्जत गाठली ना आमची. नाही तर काय तुम्ही पार आम्हाला रस्त्यावर तर अहो इंजिनियर व्हायले मी लल्लू पल्लू समजू राहिले बाय तुम्ही तर समोसे का पावडे का लोकांच्या केस काढा 150 रुपयाला पोत लायायचं ऐका ना तिकडे 150 रुपयाला पोत आणि इकडे 20 रुपये पाहिजे वापायचं एका पोत्या मग तुम्हाला काय केलं होतं ना 4-5 रुपये लिखते हो इंजिनियर आहे मामा मी तुम्हाला 4 वेळेस सांगितलं मग एवढं करायचं होतं तर मी शाळा कशाला शिकलो असतो ते तर आम्हाला बी कळत मग इंजिनिअरिंग तुम्ही कायच केली अरे देवा काय करा नाही बाई येत इलेक्ट्रिकल इंजिनियर करेल मग तुम्ही मग येडिंग दुकान टाकायचं घरी हे 2 टिपके मारले का 50 रुपये भेटत अहो ते 50 घेऊन काय करू भीक मागत बसू लोकांकडं आवड कोटेचा बिझनेस सोडून देऊ राहिलो तुम्ही म्हणता नाही बा तेवढे नाही पैसे माग अहो, करा वर्षासाठी द्या नाही 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 ए मी काय म्हणते ए पोरा मी काय म्हणते ऐक हे पोरीला घटस्फोट देऊन टाक पैशावाल्याची पोरगी पोहू आपण चालेल बघा मग जा घेऊन येला नाही चालेल बाई तुला आहे ना जाऊन दे तुला मी हवंय 25 मी यांना देत होतो ना तुला 50 लाख रुपये हा 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 जा. कोटीचं पण तुला असं ना आमच्या पोरासारखा पोरगा नाही भेटणार ठेवल्या कोणाला लाजा आमच्या पोरासारखा पोरगा जावं भेटणार नाही ठेवली नको असं पण नको. हा जा लाज विकून खाल्ली जा पैशासाठी पोर काढून द्या काय मग काय करता आता मग तिला करा नाही का आपल्या संसाराचं काही कळाय ना तिला कळा ना तिच्या त्यांच्या पुरीचं भलं मी काय म्हणतो तुमच्या घरात किती बाय आहे
2 या काय दोघीशे नाही आता या. दोघी ना सासू ना. जेवढे सासून पैसे आणले ना तेवढी सून आणणार. मी तेच तर म्हणले होते. आता कुठून आणणार आता मग इकडून आणणार. आम्हाला जीव नाही काही. अहो पण तिच्या नवऱ्याला नोकरी नाहीये, तिच्या नवऱ्याला बिझनेस करायचा बाई, आहे. तुझ्या नवऱ्याला कुठे नोकरी? माझ्या नवऱ्याला काय, माझा नवरा शेती करतो. मग दोघं शेती करा ना. अरे देवा. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. तुम्ही एक काम करा, घेऊन जा तुमची जा, जा. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. काय बाई डोकं उठाड काम झालं बाई आता. बायको जाईल ते टेन्शनच जाईल ना मग. जाऊ दे, आपण एखादी पैशावाल्याची पोरगी पाहू जरा, बिझनेस टाकणार. चल बाय जा. देतो तुला जर धंदा 4 दिवस टाकून. राहताल जा ना बाय. मग कळेल काय मी काय म्हणतो, काचेच्या बंगल्यातच राहते. काचेच्या बंगल्यात हो काचेच्या बंगल्याची गोष्ट माहितीये ना. याय बा मी यायच्या का पाहत होता. याय बा सोने दुकान टाकून देऊन राहिले. तुम्ही जा बिंदास. मी आहे तुमच्या पुरीची बाजू घेतो. या बाय महापुरीला जर उद्या एखादा वाकड शब्द बोलला, मी आहे ना. हा मायपुरीचा जर गोळावटा असू खाली जर आलं तर आपल्या एवढं वाईट नाही. पुसायला आहे. हा मी पुसायला आहे. हा जात असेल हा. काय जाऊ देतो ते पैसे मागायचे तिला तुम्ही काय म्हणजे नाही, तिच्या बापा म्हणून तुम्ही जन्म गेले का? तो मला जोर नाही काम करायला, कष्ट करायला. हा याच्याकडे भीक मागवली, त्याच्यात भीक मागवतो. मग कष्टच केले ना आतापर्यंत, चांगलं व्यवस्थित आणतात. आजो आपल्याला कर पैसे लागायचे. आता जो आम्हाला बिला परत. हा? उलट त्याला पोर दिली ही बाकी पण, आणि त्याच्याकडे 25 लाख मागत आहे की काला पण दिलं ना, काय होतं हा? नाही देणार तो माणूस. त्याचं पहिले आपल्याला घेणं देणार. हा? देऊ ना आता, ते बी देऊ ना, मागतील पुढे काय? सगळं देऊन टाकू ना. काही चुका करायच्या आणि परत ते भरायचं. ए पोरा मी काय म्हणते, जाऊ दे, तुझा बाप बी ऐकायचा नाही आणि तू सासरा बी ऐकायचा नाही. चल आपणच काहीतरी डोकं लावू आणि छोटा मोठा उद्योग टाकू. मी आहे तुझ्या पाठीशी, तू नको काळजी करू. शेवटी ना आईलाच लेकराची काळजी असती. तुम्हाला काय हे करायचं? बाय जगात खरंच आहे, आई बाप हे शेवटपर्यंत पुरत असता, बायको सुद्धा अर्ध्यातून साथ सोडून जात असते. नाही, जाऊ दे. हा असं नसतं, उलट बायको सपोर्ट हा म्हणून तू सपोर्ट केला. तू असं नाही म्हणले माझ्या पोराला, ओ तुम्ही काळजी नका करू, मी आहे तुमच्या पाठीशी, चला आपण दोघं मिळून काहीतरी करू. ते गंज खरे, पण ही गोष्ट चुकीची नाही का दुसऱ्याकडून मागून मग आपलं भलं करायचं. बरं, जाऊ दे. मी अहो, जर काय आपलं सगळं भलं करायचं तर मग स्वतःच्या कष्टाने करावं ना. दादाचं म्हणणं बरोबर आहे. आजकाल पुरी भेटते नाही, चांगली सुंदर आपण पोरी काढून द्यायची. जाऊ दे पैशासाठी, जाऊ दे असं करतो. आता मी म्हणते ना शेती, थोडं शेती करतो, थोडासा छोटा मोठा धंदा करून पैसे कमीतो, मग जाऊ काढतील कर्ज. थोडेसे पैसे आपले असले ना, आपल्या जमिनीवर कर्ज काढ ना, 1.5 एकर. हा तेच तुला आता 2 लाख रुपये कर्ज काढून देतो. चालेल. हा, कर छोटा मोठा बिझनेस. काय जाऊ दे, करायचं? मग काय करते आता, काय बघ बाबा तुला जसं पटत असेल तसं कर, पण काहीतरी करा, रिकामे घरात बसू नका. म्हणजे सोन्यासारखे पुरीला काढून द्यायचं आणि गरीबाचा टाळा. सोन्यासारख्या पोरीला सोन्यासारख्या नवऱ्याची काळजी नाही. हा ठाका टाकायलाच आहे, पण सोन्यासारख्या पोरीला सोन्यासारख्या नवऱ्याची काळजी नाहीये. अरे पण बोलले असते तर दिले असते ते. हा. म्हणते ना, चला चाल उद्योग न करू. तो हेच केलं आतापर्यंत. हा होता आता कमी जास्त होत राहत, एवढं काय देऊन त्यांचे पैसे आपण. सवय लागते.